आपण चौरस व चौकोन या आकृत्यांमधील फरक पाहणार आहोत. इथे एका बाजूला चौरसाचे गुणधर्म आणि आकृती दिसते, दुसऱ्या बाजूला चौकोनाचे गुणधर्म आणि चौकोनाच्या आकृतींचे प्रकार पाहायला मिळतात. प्रथम आपण चौरस म्हणजे काय त्याची गुणधर्म पाहूयात. ज्याच्या चारही बाजू, चारही कडा, चारही कोपरे समान आहेत अशा आकृतीला चौरस म्हणतात. पाहूयात त्याचे गुणधर्म. चौरसाचे चारही बाजूंची लांबी समान असते. चौरसाचे चारही कोन काटकोन असतात आणि प्रत्येक कोणाचं माप 90 अंश असते. म्हणजे हे चारही कोन काटकोन असतात. चौरसामध्ये कर्ण काढला असता दोन्ही कर्ण समान लांबीचे असतात आणि ते एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजे जर आपण चौरसामध्ये अशा प्रकारे कर्ण काढला तर दोन्हीही कर्ण समान लांबीचे असतात, हा पण आणि हा पण, आणि ते एकमेकांना काटकोनामध्ये दुभागतात. पाहूयात चौकोनाचे गुणधर्म. चौकोन म्हणजे ज्याला चार कोन आहेत, ज्याला चार बाजू आहेत, चार कडा आहेत, चार कोपरे आहेत, परंतु ते असमान आहेत अशा आकृतीला चौकोन म्हणतात. चौकोनाच्या बाजूंची लांबी वेगवेगळी असते. चौकोनाचे माप वेगवेगळे असते, परंतु त्याच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश यायला हवी असते. अशा भिन्न चौकोनामध्ये जर आपण कर्ण काढला तर त्या कर्णाची लांबी असमान असते. म्हणजेच थोडक्यात काय तर प्रत्येक चौरस म्हणजे ही आकृती हा चौकोन असतोच, पण प्रत्येक चौकोन हा चौरस असेलच असे नाही. तर अशा प्रकारे आपण चौरस आणि चौकोन या दोन्हीतील फरक अभ्यासलेला आहे.